1 किलो प्रमाणात उडीद डाळीच्या पापडाचं प्रेमिक्स करण्यासाठी डाळ स्वच्छ करून घेतली आणि त्यामध्ये पांढरी मिरी घालून डाळ बारीक दळून आणली। त्यानंतर पापड खार, मिऱ्याची भरड, मीठ आणि हिंग घालून पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं। अशा पद्धतीने पापडाचं प्रेमिक्स तयार झालं। त्यानंतर त्यातलं 3 कप पीठ इथे मळायला घेतलं। त्याआधी ताटाला तेल लावून घेतलं। 3 कप पिठासाठी 1 कप थंड पाणी लागलं। पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। घट्ट पिठाचा गोळा तयार करायचा आहे। त्याला तेल लावून व्यवस्थित प्लास्टिक कॅरी बॅग मध्ये रॅप करून डब्यामध्ये अगदी 5 ते 6 तासासाठी ठेवून द्यायचंय। त्यानंतर पीठ चांगलं कुटून घ्यायचंय। अगदी कपडे पिळतो ना तशा पद्धतीने पिळून घ्यायचंय, स्ट्रेच करायचंय, म्हणजे पीठ चांगलं लवचिक तयार होतं। चांगलं कुटून घेतलेल्या पिठाचे पापड छान कुरकुरीत होतात, अजिबात दाताला चिकटत नाहीत। त्याचबरोबर पापडाला रंगही सुरेख येतो। त्यानंतर पिठाची लाटी बनवून घ्यायची, पिठाचे गोळे तयार करून डब्यामध्ये ठेवायचे आणि पापड लाटून घ्यायचे आहेत। पातळ पापड लाटायचे, त्यातच फॅन खाली सुकवायचे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी अगदी कवळं होऊन द्यायचं 10 मिनिटाचं। अगदी परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे, मस्त असे पापड